मराठी स्वर आणि मराठी व्यंजन इंग्रजीमधून पाहतोय आपण. ल ला काय येईल सांगा? ल यल ए. व्हेरी गुड. द द डी एच नाही येणार. डी ए. डी ए. ओके ओके चला. न न एन ए. एन ए. एन ए. ओके. आणि प पी ए. पी ए. पी ए. ओके. आणि फ पी एच ए. पी एच ए. ओके. आणि ठ टी एच ए. टी एच ए. ओके. व्हेरी गुड. चला म्हणजे आता बऱ्यापैकी तुम्हाला मराठी स्वर मराठी स्वर आणि मराठी व्यंजने जे काही मराठी मुळाक्षरे आहेत पूर्ण ते इंग्रजीमध्ये तुम्हाला सांगता येत आहेत. ठीक आहे. शब्दरचना चालू करायची मग आता करायची का चालू शब्दरचना? आणखी थोडी प्रॅक्टिस घ्यायची याची. सांगा पटकन. प्रॅक्टिस घ्यायची आहे का पुढे जायचं? ठीक आहे चला आणखी थोडस प्रॅक्टिस घेऊया. ई. चला दुसरा ई. याचं सांगा. तिडके माईक ऑन होत नाही. हा तिडके माईक ऑन करा. ई ला काय येतं? डबल ई किंवा मग आय असं आहे. ठीक आहे. भोर. माईक ऑन करा. पंढरीनाथ भोर. प्रश्नांची उत्तर द्यायचे. माईक ऑन करा. ठीक आहे. ड ला काय येईल? ड ला. आणि सगळ्यांनी जरा कॅमेरा ऑन करून बसा. ड ला काय येतं? डी ए. डी ए. डी ए. यस यस यस. आई. आईला काय येतं? ए आय. ओके. आय. आई. हा चला सगळ्यात महत्वाचं तुम्हाला हे पाठ असणं गरजेचं आहे. यशस्वी माईक ऑन केलाय ना? हो. भोरचा पण माईक ऑन झालाय. ओके चला चला सगळ्यांनी उत्तर द्यायची आहेत पटापट. फक्त बॅकग्राऊंड नॉईज येऊ देऊ नका. म्हणजे मम्मी स्वयंपाक करते, फोडणीचा आवाज, टीव्ही चालू आहे त्याचा आवाज, फक्त एवढा नका येऊ देऊ. शांत ठिकाणी क्लास करायला बसायचं. हे तुमचा बेस आहे. हे तुम्ही परफेक्ट केलं ना तुम्हाला इंग्रजी ऑटोमॅटिक वाचता येणार आहे. हेच तुम्हाला लक्षात येत नाही बऱ्याचदा. ठीक आहे चला पुढे जायचं आपल्याला आता. ठ. ठ ठ ठशाचं. ठला काय येईल? ठ. यशस्वी माईक ऑन आहे तुझा. ठला की एच ए. ओके ओके. हा आता मी एक तुम्हाला शॉर्टकट ट्रिक सांगते. तुम्हाला कदाचित माहित पण असेल. ओके. आपण क ला काय घेतो? क ला के ए. मग आपण ख ला काय? ख ला के एच ए घ्या. ग ला जी ए. मग घ ला आपण जी एच ए घेतो. म्हणजे एक एच मध्ये एक एच त्याच्यामध्ये प्लस करत जायचंय. म्हणजे क ला के ए. एक मिनिट. एक एच तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त एक एच जो आहे तो प्लस प्लस करत जायचं. म्हणजे आपण केला क ला के ए, ख ला के एच ए, ग ला जी ए, घ ला जी एच ए, च ला सी एच ए, छ ला सी डबल एच ए, ज ला जे ए, झ ला जे एच ए, य ट ला टी ए, ठ ला टी एच ए. म्हणजे एक एच फक्त त्याच्यामध्ये ऍड करत जायचं. बघा इथं एच नाहीये पण इथं एच आहे. इथं एच नाही पण इथं एच आहे. ओके येते का लक्षात? आपण च ला काय करतो? सी एच ए घेतो. मग छ ला एक एच वाढवा. तेच स्पेलिंग आहेत. पुढं छ. ज ला आपण जर समजा जे ए घेतलं तर झ ला काय करायचं तुम्हाला? जे एच ए घ्यायचं. फक्त एक जो एच आहे ना तो वाढवत जायचं. त्याच्यामुळे पाठ करायला खूप मजा येणार आहे बरं का. हे बघा खूप मजा येणार आहे. म्हणजे क ला के, ख ला के एच ए, ग ला जी ए, घ ला जी एच ए, च ला सी एच ए, छ ला सी डबल एच ए, ज ला जे ए, झ ला जे एच ए. इतकं आम्ही लहानपणी हे पाठ करायचो ना खूप खास. कारण आम्हाला उलट्या हातात छड्या होत्या हे जर नाही पाठ केलं तर. काय त्याच्यामुळे आम्हाला त्यावेळेसच खूप परफेक्ट इंग्लिश वाचता आली. कारण आम्ही हे परफेक्ट केलेलं होतं. अ ला ए, आ ला डबल ए, ई ला आय, ई ला डबल ई, उ ला यू, उ ला डबल ओ, ए ला ई, ऐ ला ए, आय, ओ ला ओ. हे सगळं पाठ केलेलं होतं आम्ही. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यात आधी हे स्वर आणि व्यंजन इंग्रजीमधून पाठ करा. हे तुम्ही पाठ केलात की तुम्हाला स्पेलिंग बनवायला येतील. स्पेलिंग बनवायला शिकलात की तुम्हाला वाचायला येईल. ठीक आहे. आणि हळूहळू तुमची वाचनाची प्रॅक्टिस झाली की तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. तुम्हाला अवघड शब्द वाचायला येतील. उतारे वाचताल तुम्ही. आणि मग तिथून पुढे तुम्हाला अर्थ कळणे, प्रश्नांची उत्तरे मनाने लिहिणे, ह्या सगळ्या प्रोसेसला नंतर जायचे. पहिली स्टेप तुमची ही आहे. ठीक आहे. एकच मिनिट की हे पाठ करा, हे पाठ करा, हे पाठ करा. तुम्ही जर हे पाठ नाही केलं सोमवारपर्यंत किंवा पुढच्या आठवड्यामध्ये तर आपला सिलेबस पुढे जाईल आणि तुमची ही बाराखडीच पाठ करायची राहून जाईल. हे स्वर आणि व्यंजनीच पाठ करायची राहून जातील. मग आपण जेव्हा स्पेलिंग बनवू, जेव्हा छोटे छोटे शब्द वाचू, वाक्य वाचू, तेव्हा तुम्हाला ही जर बाराखडी पाठ नसेल तर मग तुमची गाडी मागेच राहील. ठीक आहे. त्याच्यामुळे सोबत चालायचं आपल्याला. जेव्हा मी जो अभ्यास सांगते तो करायचा आहे. आता शनिवार रविवार तुम्हाला हेच काम आहे. हे पाठ करायचं. ठीक आहे. चला आता सुरुवातीला ज्यांना कोणाला पाठ नाही त्यांनी हे समोर ठेवायचा चार्ट आणि स्पेलिंग तयार करायला आपल्याला आता सुरुवात करायची.
रोज आपण याचं थोडं थोडं रिव्हिजन घेणार आहोत. रोज सुरुवातीचे 5 मिनिटं आपण हे मराठी स्वर आणि व्यंजन इंग्रजीमधून बघणारच आहोत, कारण हेच तुम्हाला आधी येणं गरजेचं आहे. मग आपण आता स्पेलिंग तयार करायला सुरुवात करूया. चला, हे कुणाला समजलं नाही असं कोणी आहे का? हे जे मी आज शिकवलंय, पंढरीनाथ भोर, माईक अनम्यूट करा तुमचा. पंढरीनाथ भोर, हा पहिला दिवस आहे ना आज? हो हो. नाव काय विद्यार्थ्याचं? श्रीकृष्ण भोर. आज ऍडमिशन झालेलं आहे का तुमचं? नाही, आज डेमो आहे, उद्या परवा. ओके ओके, ठीक आहे. समजले का बाळा? श्रीकृष्ण. यस. ओके, मग मी काही प्रश्न विचारू तुला? यस. बर, मला थला काय येईल सांग बरं. थला मला हा TH. थ थ थ थव्याचा TH ए काय येईल? THA. ओके, बर. आणि ड ला? ड ला काय येईल? व्हेरी गुड, DA. चला, बऱ्यापैकी आता सगळ्यांना जमतंय, 99% स्टुडंटला जमतंय हे. ओके, आपण शब्द तयार करायला सुरुवात करूया. चला, छान. चला, शब्द घेऊया आता. सगळ्यात आधी आपण काय करू? मुलींची नावं घेऊया किंवा मुलांची नावं घेऊया. मुलांची नावं आधी घेऊया. रोहित. रोहित हे मुलाचं नाव आहे. बॉईज नेम्स याच्यामध्ये ह्या रोहित हा जो शब्द तुम्हाला दिलेला आहे, हे जे नाव तुम्हाला दिलेलं आहे, हे मी मराठीमध्ये दिलेलं आहे. यशस्वी, माईक बंद आहे बाळा तुझा. नाही होणार माईक ऑन, कारण मी बंद केलेलं आहे, कारण खूप बॅकग्राऊंड नॉईज येईल म्हणून. सगळ्यांचेच माईक जेव्हा प्रश्न विचारायचे तेव्हा मी ऑन करते. रोहित हा हे मुलाचं नाव मी तुम्हाला दिलेलं आहे मराठीमध्ये. त्याला तुम्हाला इंग्लिशमध्ये त्याची स्पेलिंग तयार करायची. सगळ्यांनी क्लासमध्ये बसताना वही आणि पेन घेऊन बसत जा, जेणेकरून हे शब्द तुम्हाला लिहायचे आणि नोटबुकवरती प्रॅक्टिस करायची. रोहित हा शब्द दिलाय, याचं इंग्रजीमध्ये याची स्पेलिंग काय तयार होईल मला सांगा. आता ज्यांना थोडंसं पुढचं बाराखडी वगैरे पाठ आहे, ओके, त्यांना हे अवघड नाही जाणार आहे. 14 खडी झालेली आहे, आता बाराखडी नाही राहिलेली, 14 खडी झालेली आहे. मग तिथं क ला के, काला के ए, किला के आय, किला डबल के डबल ई, कुला के यू, कुला के डबल ओ, हे ज्यांना पाठ आहे त्यांना स्पेलिंग तयार करता येईल. ज्यांना पाठ नाही त्यांनी आपण पाठ करणार आहोत. आता सगळ्यात आधी हा शब्द छोटा आहे त्याच्यामुळे तुम्हाला याची पटकन स्पेलिंग लिहिता येईल. तरी सुद्धा काय करायचं तुम्हाला, याची फोड करायची. फोड कशी करायची? आधी रो, मग ही आणि मग त असं लिहायचं. ओके, म्हणजे स्पेलिंग लिहायला तुम्हाला सोपं जाईल. सुरुवातीला प्रॅक्टिस होईपर्यंत. एकदा तुमची प्रॅक्टिस झाली की मग तुम्ही फास्ट लिहिणार आहात. रो, रोला काय येते स्पेलिंग? RO. हिला काय येते? HI. आणि तला काय येते? T. मग स्पेलिंग काय तयार होईल? ROHIT. स्पेलिंग तयार सुद्धा झाली आणि स्पेलिंग तुम्हाला वाचता सुद्धा आली. येतं लक्षात? रोहित स्पेलिंग तयार सुद्धा झाली, स्पेलिंग तुम्हाला वाचता सुद्धा आली. ठीक आहे. पुढचा शब्द आहे अमोल. अमोल. याची स्पेलिंग मला सांगायची. कोण सांगेल? पाथ, माईक ऑन करा. पाथ, पाथ माईक ऑन करा. हाँ मैम. अमोलची स्पेलिंग काय येईल? पाथ. AU. हा सांग. A double AM. हा, OL. ऑइल. ठीक आहे. आता बघ, हे जे शब्द आहेत, ओके ठीक आहे. ह्या जो शब्द आहे याची सगळ्यात आधी फोड करायची. आधी अ लिहायचा, मग मो लिहायचा आणि मग ल लिहायचा. ठीक आहे. आणि याची आपण आता इथं स्पेलिंग लिहिणार आहोत. अ ला काय येईल? अ ला A, मोला MO आणि ल ला L. म्हणजे स्पेलिंग तयार काय झाली? AMOL. अमोल. ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण. आता पुढचा शब्द घेतोय आपण सुनील. सुनील हे शब्द लिहून घ्यायचे आहेत नोटबुक वरती. सुनील. आता कोण स्पेलिंग सांगेल सुनील या नावाची? संग्राम, सुनील नावाची सांग बरं स्पेलिंग. संग्राम, Yes ma'am. सुनील नावाची स्पेलिंग सांग बरं. सुनील. हम्म? SUNEEL.
SUNEEL. ओके, म्हणजे आपण सु केला, मग नी आणि मग ल, ह्या सुनील या शब्दाची आधी आपण फोड करून घेतली. ठीक आहे, याचं डिस्ट्रीब्युशन केलं आपण. त्यानंतर आपण स्पेलिंग लिहिणार. सचा पहिला उकार आहे म्हणून SU. आता इथं NEEL असं नाही लिहित आपण, काही वेळा NI असंच वापरतात. ठीक आहे, आणि मला दुसरी वेलांटी पहिली वेलांटी असती तर NI आला असतं. हा बरोबर आहे, पहिली वेलांटी असल्यानंतर NI आला असतं. पण बऱ्याचदा ना तिथं सुनील या नावाला SUNIL असंच स्पेलिंग लिहितात. आता स्वाती जर हे बघितलं आपण, स्वाती हा शब्द, आता इथं तला दुसरी वेलांटी आहे, तर याची स्पेलिंग SWATEE लिहायला पाहिजे, पण बरेच जण SWATI असंच लिहितात. आणि एलला पण LA ना, मग ते कसं मुलांना समजलं पाहिजे ते कळलं पाहिजे, कारण मुलं LAच लिहितात ना मग प्रत्येक वेळेस. नाही नाही, ल आहे ना, हा ला जेव्हा असेल ना ला, तेव्हा LA येईल, ल ला Lच येतं. बुक्स मध्ये LA दिलंय ना म्हणून म्हटलं. एकदा चेक करा बरं. LAच आहे बुक मध्ये पण. नाही, ते कसं घ्यायचं मुलांना तसं समजून सांगा म्हटलं. जिथं हे म्हणजे बाराखडी मध्ये बघताय का तुम्ही, ल ला LA, ला ला LAA असं दिलंय ना? नाही, बाराखडीमध्ये एलला पण LA आणि लाला काय लाला पण LAच आहे. हा, म्हणजे इथं अचा उच्चार होतोय म्हणून आपण हे ए घेत नाही, शेवटचा शब्द आहे ना, त्याच्यामुळे आपण इथं ए नाही लावत, कारण मग ते सुनीला असं होऊ शकते, म्हणून आपण इथं ए कट करून फक्त एल असंच लिहितो. आता रोहितला पण TA पोरांनी दिलं होतं ना, काही तचं पण TA येतं ना, मग ते मुलांनी स्पेलिंग करताना रोहितला TA जॉईन केलं होतं. मग तसं म्हणते मी, म्हणजे त्यांना कसं करायचं ते सांगा मग. बरं ठीक आहे, त्याचा एक रूल सांगते मी. ठीक आहे, हो तेच एकच मिनिट. चला, गणेश शब्दाचं तयार करा तुम्ही. SHA गणेश शब्दाचा एक तयार करा आणि सचिन शब्दाचा एक तयार करा. तुम्ही स्पेलिंग तयार करा, मी एकेकांना विचारते. आणि तिथं SACHINA असं काही काही विद्यार्थी लिहितात का, मला एकदा सांगा. स्पेलिंग तयार करायचे सगळ्यांनी. नोटबुक वरती शब्द लिहून घ्या. यांचं काय नाही येणंच येणार त्याचं न ना आल्यावर येणे करायचं मग. सचिन तेंडुलकर. ठीक आहे, आता बघा, गणेशचं तुम्ही लिहिला असाल, सुनीलचं लिहिलं असेल SUNIL. ओके, आणि गणेशचं GANESH आणि सचिनचं SACHIN. आता तुमच्या लक्षात आलं असेल, ह्या स ला तुम्हाला SA लिहायचंय, ची ला SHI लिहायचं, आणि न ला तुमचं म्हणणं आहे की NA का नाही लिहित. ठीक आहे, एकच उदाहरण घेते मी म्हणजे लक्षात येईल. सचिन ह्या शब्दाचं सांगते मी, सचिन. आता याची आधी आपण फोड करूया, स ची आणि न. मग ह्या स ला आपण SA लिहितो, ची ला CHI लिहितो आणि न ला N लिहितो. मग काही काही जण म्हणतात ह्याला NA का नाही लिहायचं, म्हणजे तुमची स्पेलिंग तयार होईल SACHINA अशी. तर ही स्पेलिंग बरोबर आहे. मग आता ही बरोबर का आहे, किंवा आपण NA का लिहित नाही, मी ते तुम्हाला सांगते. ठीक आहे, तर बघा, शेवटी न जर असेल तर NA आहे, आणि ना जर असेल तर NAA असं नाही. म्हणजे सचिन हा उच्चार बरोबर आहे. मग तुम्ही जर इथं NAA किंवा NA जर घेतलं तर तिथं सचिना असा उच्चार होतो, सचिना. म्हणजे शेवटचा जो हा यन असतो ना, याचा उच्चार शॉर्ट होतो. ठीक आहे, आणि सचिना जर आपण बघितला, हा जो यन आहे याचा उच्चार शॉर्ट होतो, सचिन. आणि याचा जर उच्चार करायचा म्हणलं तर मग ते सचिना असा होतो, सचिना. लॉंग उच्चार होतो, आणि ह्या नचा शॉर्ट उच्चार होतो, म्हणजे ह्या नचा शॉर्ट उच्चार केला जातो, म्हणून आपण तिथं NA घेतो. आणि हे जर आपण लिहिलं असं तर ही स्पेलिंग चुकीची होते, कारण याचा उच्चार जर आपण केला तर सचिना असा होतो. ठीक आहे, चुकीचा उच्चार होतो इथं, म्हणून ती स्पेलिंग आपण तिथं वापरत नाही. ठीक आहे, येतं लक्षात, समजले का सर्वांना? हा लिहून घ्या फरक. उच्चारावरून आपण तिथे स्पेलिंग लिहितो, शॉर्ट उच्चार. ठीक आहे, आणि लॉंग उच्चार. ठीक आहे, आणखी एक उदाहरण देऊ का मी तुम्हाला, म्हणजे क्लिअर होईल तुम्हाला. आता बघा, स्वाती हा शब्द आपल्याला लिहायचा आहे, स्वाती.
ठीक आहे. याची जर आपण स्पेलिंग तयार केली तर SWAT, तुमच्या म्हणण्यानुसार इथं तला दुसरी वेलांटी आहे, तला दुसरी वेलांटी आहे म्हणून असं तुम्ही स्पेलिंग लिहिणार. ठीक आहे. पण ह्या ईचा उच्चार दीर्घ होतो, दीर्घ, म्हणून तो इंग्लिशमध्ये आपण SWATI ही स्पेलिंग आपण TI असंच लिहितो. आले लक्षात? संग्राम माईक ऑन करा. वेदांत माईक ऑन करा. दीर्घ स्वर आणि ऱ्हस्व स्वर याच्यावरून आपल्याला ते स्पेलिंग, तिथं गणेशला SHA नाही लिहायचं, सचिनला NA नाही लिहायचं, फक्त N लिहायचं, कारण त्याचा मराठीमध्ये उच्चार आपण शॉर्ट करतो, म्हणून आपल्याला तिथं N एवढंच लिहायचं सचिनला. आणि स्वातीला आपण TI का लिहितो, कारण ह्याचा उच्चार दीर्घ होतो आणि हा जो ती आहे स्वाती तो शॉर्ट उच्चार आहे म्हणून आपण आय लिहितो. दीर्घ ई आणि ऱ्हस्व ई म्हणतात बघा. जसं जसं तुमची स्पेलिंग, जसं जसं तुमची प्रॅक्टिस होईल ना, तसं तसं तुमच्या लक्षात येईल की हे असंच का, ते तसंच का. ठीक आहे. आताची कन्सेप्ट समजली आहे का तुम्हाला? ओके. चला, 2 मिनिटात जर आपला क्लास बंद झाला तर परत त्याच लिंकवरती क्लिक करून क्लास जॉईन करा. ठीक आहे. पुढच्या स्पेलिंग घेऊया आपण. चला, पूजा. पूजा याची स्पेलिंग लिहायची. पूजा, त्यानंतर स्वाती, राधा, राधा, कविता. ओके. हा, याच्या स्पेलिंग तयार करा.